हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मजेतच राहा. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळचे वाजले होते 6:30 आणि व्ह्यू पाहू शकता तुम्ही बाहेरचा, किती गोड वाटतो आहे ना. तर आज आहे ना फ्रायडे होता, तर त्यासाठी मी रात्रीच मला आठवण आली की भाजी नाही आहे म्हटलं सकाळी टिफिनसाठी. तर मी ना हे छोले जे होते ते भिजत घातले होते आणि मस्त 6 तासात छोले छान असे भिजून निघालेले होते, मस्त फुललेले होते. तर भाजीला काही नसलं ना तर मग मी कडधान्य वगैरे टाकत असते, कारण एखाद वेळेस काय असतं सकाळी टिफिन करायचं राहिलं आणि भाजीला म्हणजे काय करावं हे उमजत नाही किंवा सुचत नाही, त्यावेळेस मग मी मटकी किंवा चणे छोले असे काहीतरी गोष्टी ना भिजत घालत असते आणि तेच डब्याला देत असते. कारण छोले जी भाजी आहे ना तर ती घट्ट होऊन जाते शिजवल्यानंतर छान, तर त्यामुळे ती काही म्हणजे टिफिनला देणं योग्य असते ती. सो चला, तर सगळ्यात अगोदर आहे ना मी मस्त पटक्यात 6:30ला उठले आणि लवकरात लवकर मी कुकरला छोले लावून दिले, कारण मला आहे ना अर्ध्या तासात टिफिन द्यायचा होता, 7ला ते निघणार होते. तर सगळ्यात अगोदर मस्त फोडणीला मी छान वाटून घेतलेला कांदा होता, 2 कांदे मस्त छान मिक्सरला वाटून घेतले, त्यातच लसूण आणि जिरं देखील घातलं. कारण लसूण आणि जिरं हे ना छान असं म्हणजे एक सोबत जर वाटलं ना सगळं कांदा लसूण जिरं, तर ते छान परतलं पण जातं. आणि नंतरची जी स्टेप असते ना तर ती टोमॅटो मी प्युरी करून घेते मस्त. कारण जेव्हा आपण सोबत जर प्युरी केली ना दोघांची तर ते मला तरी वाटतं गोड होते भाजी जास्त प्रमाणात आणि खूप असं भाजीला अशी चव पण लागत नाही, ती खूप अशी कच्चं सगळं वस्तू लागतात, ते व्यवस्थित आहे ना शिजत नाही टोमॅटो वगैरे आणि कांदे वगैरे. तर मस्त कांदे परतून घेतले होते आणि कांदे छान ब्राऊन होता तेलमध्ये तोपर्यंत परतायचे असता आणि मग नंतर प्युरी टाकायची. तर याच्याने ना मस्त भाजी आपली छान बनून होते आणि जास्त गोड देखील लागत नाही. मसाला वगैरे बेसिक चटणी आणि आपलं हळद नमक वगैरे असे टाकून मस्त छान करून घेतलं आणि जे मी बॉईल केलेले छोले होते ना ते त्यात टाकून दिले आणि वरून कोथिंबीर टाकून दिली. तर घाई होती ना तर घाईमध्ये मी तुम्हाला टिफिन भरण्याचा पण दाखवला नाही आणि भाजी पण दाखवता आली नाही. नंतर माझ्या लक्षात आलं की मी क्लिप घ्यायचंच विसरले. असो चला, मग आता त्यानंतर मस्त गार्गी पण उठून गेली होती थोडा वेळानंतर आणि ती आज लवकरच उठली आणि आम्हाला दोघांना ना हेअर वॉश करायचं होतं. कारण आहे ना इकडे खूप दमट वातावरण आहे आणि त्यामुळे ना दिवसभर तुम्ही फॅनखाली जरी बसले किंवा AC खाली जरी बसले ना तरी खूप असं घाम येतो. सध्या तरी मला तरी वाटतं की खरंच खूप बाहेर खूप ऊन पडत आहे आणि त्यामुळेच आहे ना सगळा परिणाम होतो आहे. हा पूर्ण हेअर्स आहे ना असे पूर्ण चिपचिप होऊन गेले होते कालच्या दिवशी आणि तिचे पण पाहिले ना मग तर खूप गंदे वाटत होते ते, म्हणजे तिच्या पण हेअर्सला आहे ना खूप असं घाम येऊन येऊन आहे ना खूप घाण झालेले होते ते. तर चला म्हटलं आज आम्ही दोघीजण हेअर वॉश करून घ्यावं, म्हणून दोघांनी मस्त हेअर वॉश करून घेतला. आणि जो घाम वगैरे आहे ना तो रोजच्या रोज केसांमध्ये जिरत असतो, त्यामुळे ना आज 4 दिवसात उन्हाळ्यात तरी ना मला तरी वाटतं उन्हाळ्यात आपण 2 ते 3 दिवसानंतर हेअर वॉश केलाच पाहिजे. वाटल्यास ऑइल लावून घ्यायचं, जर तुम्हाला ड्राय वाटत असेल पण करून घ्यायचा, कारण आहे ना खूप जास्त प्रमाणात घाम आहे ना आपल्या केसांमध्ये शिरत असतो आणि त्याचा परिणाम आपल्या केसांवर देखील होत असतो. त्यानंतर मस्त आमची ना अंघोळ वगैरे झाली होती आणि आता खुशीला काही खेळायला टाईमपास नव्हता, म्हटलं चला हिला अभ्यासाला लावू आणि मी तिला अभ्यासाला बसवलं. कारण जर मग ती अशी खाली दिमाग राहिला ना तिचा, मग ती मोबाईल वगैरे मागत असते किंवा अशी रिकामी कामं करत असते. सो त्यामुळे ना तिला पटक्यात अभ्यासाला गुंतवलं आणि मी देवपूजा वगैरे करून घेतली. तोपर्यंत देवपूजा करते तोपर्यंत तिचा अभ्यास देखील होऊन गेला. म्हणजे 10 मिनटात तिचं ABCD काढून झालं आणि लगेच ती माझ्याकडे आली पटक्यात आणि मला म्हणे चॉकोज दे. आणि मुलांना आहे ना अशा छोट्या छोट्या सवयी लावायलाच पाहिजे, जसं की आता माझी देवपूजा झाली तर ती लगेच मला जय सद्गुरू वगैरे करत असते. मी जर तिला टीका लावला तर जय सद्गुरू करते. तिला जर बोललं की बाहेर जायचं आहे नमस्कार कर, तर तेव्हा देखील ती देवांना आणि आपल्याला जय सद्गुरू बोलत असते. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर मुलांना शिकवल्या ना तर नक्कीच रोजच्या जीवनात त्यांना या गोष्टी दैनंदिन जीवनात त्यांच्या रुचत असतात आणि त्या गोष्टी ते शिकून जातात. एका वेळेचं जर आपण सवय लावली ना तर हळूहळू तेच सवय त्यांना पुढेपर्यंत लागत असते. तर अशामुळे काय होतं, मुलं शांत राहतात, थोडं बरं राहतं आणि बाहेर देखील आहे ना आपण चार लोकांमध्ये गेलं तर आपल्याला असं मुलांमुळे आपली मान खाली जात नाही. म्हणजे जसं की मुलं खोडकरपणा करतात किंवा असं मस्ती वगैरे किंवा असं काही, तर ह्या गोष्टी ना मुलांच्या टाळत असतात. चला असो,
तर त्यानंतर ना तिला चॉकोज दिले होते, पण तिने सोफ्यावरतीच दूध वगैरे सांडून टाकलं आणि मला बोलले की मम्मा हे साफ करून दे, इथं माझ्याने सांडलं गेलं. तर मी पण आरामात आले आणि साफ करून दिलं. जर तिच्यावरती ओरडली असती ना मग तिला पण आहे ना असं डोळ्यात पाणी येऊन जातं आणि तिला एकदम वाईट वाटतं. त्यामुळे मी तिला ओरडत नाही आता, फक्त तिला समजावून सांगते की आता याच्यापुढे ना बेटा तिथं दूध वगैरेच्या वस्तू असल्या तर बसायचं नाही, खाली बसायचं, आणि जर बसायचं असलं तर व्यवस्थित खायचं, असं मी तिला समजावून दिलं. आणि ती पण समजून गेली आणि ती बोलली ओके मम्मा मी खालीच बसून घेते, माझ्याने परत सांडलं जाईन, त्यापेक्षा मी खालीच बसते. असं राहिलं ना मग मुलं पण थोडं समजून जातं. आणि जर रागवली असती ना मग तिला पण तिच्या मनात वेगळी भावना आली असती आणि ती परत धाकत राहिली असते, म्हणजे मनातल्या मनात तिने खूप हे केलं असतं. त्यामुळे मी तिला जास्त रागवत नाही. आणि मला एक याचं देखील असं वाटतं की मी तिला जास्त रागवत नाही म्हणून ती एवढं माझं ऐकते, मला तरी असं वाटतं. नाही तर मुलांना सतत रागवत किंवा मारत राहिलं ना तर ते आपलं ऐकत नाही आणि हट्टी बनत असतात, मला तरी असं वाटतं. बाकीच्यांचं मला माहीत नाही. आता सायंकाळ झाली होती आणि गार्गीची हेअरस्टाईल पाहू शकता तुम्ही, एवढी सुंदर दिसत होती, खूप छान हेअरस्टाईल केली होती तिने. आणि ती अशी नवीन काहीतरी हेअरस्टाईल करते ना तर खरंच खूप सुंदर दिसत असते. त्यानंतर मस्त दुपारची देवपूजा, सायंकाळची देवपूजा करून घेतली आणि आता आम्हाला जायचं होतं बाजारात. जाण्यापूर्वीची एक छोटीशी क्लिप मी ॲड करत आहे. आता आम्ही रेडी झालो आणि आता मी चाललो मार्केटला ना भाजीपाला घ्यायला. कुठे चाललो आपण? खुशी बोलणार आहे. कुठे चाललो आपण? हॅलो गाईस, आपण चाललो मार्केटला सब्जी घ्यायला. सब्जी घ्यायला चाललो आम्ही, भाजीपाला नाही घ्यायला चाललो, सब्जी घ्यायला. हो पटकन टीव्हीचं बटन बंद कर, मी लाईट बंद करते. चला नंतर बाजारात गेलो आणि त्यानंतर ना आल्यानंतर आम्ही काही जास्त सामान नाही आणलं होतं, 1-2 भाजी आणली आणि सगळं खुशीचे तिचंच खायचं सामान घेतलेलं होतं आणि तेच ती आता तुम्हाला दाखवत होती. ते काय ते मला दाखव बरं, ते वालं दाखव, इथं काय ते काय म्हणतो त्याला? आता कशाला काढते ते सगळे, तर पसारा नको मांडू. तुझी फिरकी दाखव बरं कशी फिरते, मला पाहिजे कशी फिरते. अरे आरामात आरामात सावकाश. खाली घे बरं, थोडी खाली घे. एवढं वरती कशाला घेते, एवढं वरती नाही उडणार ते. वाव, असं हात नाही लावायचं तिला, कागद राहतो तो फाटून जाईल. छान आहे ना. आणि गार्गीने ना बाजारातून फिरकी घेतली होती. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.